जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे। राज्यभरातून अनेक भाविक भक्त हे देवमध्ये दाखल झालेले। हे भाविक भक्त देवमध्ये दाखल होतात। हे भाविक भक्त पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या काठी येतात, येथे स्नान करतात आणि त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन करण्यासाठी मुख्य मंदिरात जातात। आपण जर पाहायला गेलं तर आता सध्या हा इंद्रायणी घाट भाविक भक्तांनी फुलून गेलेला आहे। या इंद्रायणी घाटावर आज सकाळपासूनच भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण इंद्रायणी घाट हा भाविक भक्त फुलून गेल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज काही दुपारी 2-2:30च्या सुमारास पालखी प्रस्थान होणार आहे। त्यानंतर ही पालखी आज सायंकाळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आजोळी म्हणजे इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने ही जी पालखी आहे देहू ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे या भाविक भक्तांना आता वेध लागलेला आहे या पालखी प्रस्थान सोहळ्याचे। गणेश जोडम न्यूज 18 लोकमत देहू।